ऑस्टिओपोरोसिस, लिगामेंट टियर, पुन्हा एसीएल टियर, युरिक ॲसिड, कॅल्सिफिकेशन, नी अलाइनमेंट बिघडणं, कुठल्याही पद्धतीचा त्रास तुम्हाला असेल आणि त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, तर तुम्ही कसं पडू शकता? त्याच्या मागचं एक स्पेशल कारण मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तुम्ही तुमचा प्रॉब्लेम समजून घ्या. कसं आहे, डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये एक खास डिस्टन्स आहे. पेशंटला वाटतं, की जवळपास सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी कराव्या आणि माझ्या सगळ्या दुखण्याचं सोल्युशन हे डॉक्टरांकडे आहे. त्यांच्याकडे कुठल्यातरी डब्यामध्ये आहे, पॅकेटमध्ये आहे, कुठल्यातरी मलममध्ये आहे, ऑइलमध्ये आहे, त्यांच्या चिकित्सा पद्धतीमध्ये आहे. हे खरंही आहे, पण पूर्ण सत्य नाही. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा पेशंट जे आहे, तो स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही किंवा बऱ्याच वेळेस तो स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आपण जे आज सुरू करत आहोत चर्चा, ही जी चर्चा आहे, आपल्या गुडघ्यांना आपण सुरक्षित कसं ठेवू शकतो. जर आपणाला किंवा तुमच्या घरच्यांना तुम्हाला नी रिप्लेसमेंट सर्जरी सांगितलेली आहे. कुठलंतरी क्लिनिकल कंडिशन तयार झालेली आहे तुमच्या गुडघ्यामध्ये आणि चालताना, बसताना, हालचाल करताना गुडघ्यामध्ये वेदना होत आहे. तर आता याच्यातून बाहेर कसं पडणार? मग अनेक जणांबाबतीत असं होतं, की जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो, त्यावेळेस त्याच्यामध्ये भरपूर असे अ, नैराश्य भरून आलेलं असतं. कारण तो ऑलरेडी बरेचसे अनुभव घेऊन येतो. मल्टिपल थेरपीज तो करून आलेला असतो. चांगले-चांगले हॉस्पिटल्स, मल्टी स्पेशलिस्ट किंवा एक्सपर्ट्सकडे जाऊन येतो. तरी त्याच्या हाती खास काही लागत नाही. हां, परंतु साइड इफेक्ट्स हे आपण खूप चांगल्या पद्धतीनं अनुभवलेले आहेत आपल्या डेली प्रॅक्टिसमध्ये जेव्हा स्पेशली मॉडर्न मेडिसिनचं जेव्हा ते ट्रीटमेंट लाँग टर्ममध्ये घेतात त्यावेळेस. मग झालं असं, की मग गुडघे खरंच जर एक्सपर्ट एवढे असतील सगळे डॉक्टर, तर मग त्यांचा गुडघा का दुरुस्त होऊ शकत नाही? असं म्हणून टाळणं बरोबर आहे का? की आता तुमचं ठराविक वय झालेलं आहे आणि इथून पुढे रिजनरेशन होणं काही शक्य नाही. एकतर तुम्ही रिप्लेसमेंट करा किंवा बेड रेस्टवर राहा. मग असं म्हणल्यानंतर तर माणसाच्या आयुष्यामध्ये पूर्ण नैराश्य येऊन जातं. मेंटली डिस्टर्ब होतो. मग इन्सोम्निया सारखे आजार, कॉन्स्टिपेशन सारखे आजार, डायबिटीज, इंडायजेशन्स असे नंबर ऑफ कॉम्प्लिकेशन वाढायला लागतात. आणि असे पेशंट चिडचिड पण करायला लागतात, एकाकी राहायला लागतात. तर त्यांची मानसिकता समजून घेणं पण आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, की आपल्या शरीरामध्ये अद्भुत एकाग्रता आहे आणि त्याला वेगळं, वेगळं, वेगळं करून अभ्यासणं हे जवळपास तेवढं शहाणपणाचं नाहीये. आपल्या मॉडर्न सायन्सनं मॉडर्न मेडिकल सायन्समध्ये खूप प्रोग्रेस झालेली आहे, नो डाउट. परंतु एक गोष्ट मला एक सांगावीशी वाटते किंवा नेहमी तुम्ही पण लक्षात घ्या. याच्यामध्ये होतंय काय, की जसं की ऑर्थोपेडिक डॉक्टर, हाडाचे डॉक्टर पोटाचा विचार नाही करणार. पोटाचे डॉक्टर हार्टचा विचार नाही करणार. मेंदूचे डॉक्टर तुमच्या आतड्याचा नाही विचार करणार. म्हणजे ज्यांचे त्यांचे स्पेशलिस्ट आहेत. जसं की भारत-पाकिस्तानचं बॉर्डर आहे आणि तो त्याच्या बॉर्डरच्या पलीकडे नाही जाणार. आणि आपल्याकडं सध्या ट्रेंड कसा आहे, की स्पेशलाइज्ड डॉक्टरकडे जा. स्पेशल एक्सपर्ट डॉक्टरना व्हिजिट करा. त्यांचं काउन्सिलिंग घ्या. नो डाउट मी पुन्हा कोट करतोय, की ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याही पेक्षा एक जनरल फिजिशियनचा विचार काय म्हणतो हे पण महत्त्वाचं आहे. त्यातल्या जनरल फिजिशियनची काय थॉट प्रोसेस आहे, काय एक्सपिरियन्स म्हणतो, त्यांचा स्वतःच्या प्रॅक्टिसकडे पाहण्याचा काय अनुभव आहे, कल काय, दृष्टिकोन काय, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट जो भोगत असतो, चांगली किंवा वाईट, हा फक्त पेशंट. म्हणून बऱ्याच वेळेस काय होतं, पेशंट्सला लाभ कमी, दुष्परिणाम जास्त भोगावे लागतात. आर्थिक नुकसान, शारीरिक नुकसान आणि मानसिक नुकसान या तिन्ही स्तरावरती त्याला नुकसान भोगावं लागतं. मग हे होऊ नये म्हणून तुम्ही काय करू शकता? तर पेशंट्सला त्याचं बॉडी पॅटर्न, माइंड पॅटर्न आणि डायट पॅटर्न समजून घेणं गरजेचं आहे. त्याचं बॅकग्राऊंड पण समजून घेणं गरजेचं आहे आणि मग तिथून मग ट्रीटमेंट काय आहे ते समजून घ्यावं. बऱ्याच वेळेस काय होतं, डॉक्टर आणि पेशंटमध्ये खूप डिस्टन्स आहे. पेशंटला वाटतं, की सगळे सोल्युशन्स डॉक्टरकडे आहेत. त्यांच्या औषधामध्ये सोल्युशन आहे, त्यांच्या मलममध्ये सोल्युशन आहे.
तो खूप अपेक्षा घेऊन येतो, की ही गोळी खाल्ली की आता माझं दुखणं थांबतं, हे बरं होऊन जाईल किंवा त्याच्यामध्ये जे आहे काय म्हणू आपण ऑइंटमेंट एखादं लावलं, तर ते दुखणं कमी होईल. पण ॲक्चुअलमध्ये तसं होत नाही. शेवटी निराशा पदरी पडते. तर आपण काय करू शकतो वेगळं? तर डॉक्टर आणि पेशंट मधलं डिस्टन्स पहिल्यांदा कमी करायचं. कसं कमी करणार? पुढे त्याचं क्वालिफिकेशन मॅटर करतं का? येस, ऑफकोर्स मॅटर करतं. जर तुम्ही त्याला मॉडर्न मेडिकल टर्म्स सोबत जोडत असाल तर. आपल्या परीने जर सिंपल भाषेत जे त्याला समजतं त्या पद्धतीने जर आपण सांगितलं त्याला, तर नक्कीच त्याला समजायला लागेल आणि मग त्याच्यामध्ये तो विश्वास येईल, तो संयम येईल. कारण ही परिस्थिती जी आज आहे, जेव्हा तो नी रिप्लेसमेंट पर्यंत जर 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 तो पेशंट गेलेला आहे, तर त्याला नक्कीच संयम लागतो आणि संयम कधी येणार? एज्युकेशन येणार आणि एज्युकेशन देण्यासाठी वेळ द्यावा लागतो. जर आपण ओ-पी-डीसाठी ₹500-800 चार्ज करत असाल, तर आपली ड्युटी बनते, की त्याला आपण तेवढं क्वालिटी टाईम देणं, त्याच्यामध्ये तो संयम निर्माण करणं. मग याच्यामध्ये मग बाकी त्याचं डायट येईल, मग त्याचे वर्कआउट येतील, मग त्याच्यानंतर थेरपी सेशन येतील, त्याच्यानंतर मेडिसिनल कोर्स येईल. ज्या काही गोष्टी लागतील त्या पद्धतीनं त्यासाठी तो प्रिपेअर होतो. मग त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, तो त्याचं शिक्षण किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. कारण दुखणं त्याचं आहे आणि त्याचं दुखणं जर तुम्हाला समजलं व्यवस्थित, तर तुम्ही त्याला कुठल्याही कंडिशनमधून बाहेर काढू शकता. आणि नेमकं त्यासाठी आपण ही शृंखला सुरू करत आहोत. त्या शृंखलेमध्ये आपण समजून घेणार आहोत, की आपल्या गुडघ्यामध्ये नेमके प्रॉब्लेम होतात कसे तयार? त्याला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत? आणि ह्या जर गोष्टी तुम्ही समजून घेतलात आणि याचा जर तुम्ही प्रत्यक्ष आजपासून अवलंबन सुरू केलं, तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये केवळ आणि केवळ आपल्या लाईफस्टाईलमध्ये, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केल्यामुळे तुमच्या दुखण्यामध्ये बऱ्यापैकी फरक दिसलेला जाणवायला सुरू होईल. याही पुढे जाऊन आपण समजून घेणार आहोत, की घरच्या घरी असे काही उपाय आहेत का, ज्याला आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो, जे तुम्हाला दवाखान्यामध्ये डॉक्टर पण करून घेतात. पण घरी करायला सांगत नाहीत. पण ते तुम्ही घरी करू शकता आणि त्याचा लाभ पण खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. तर ही सीरीज आपली जवळपास सगळ्यांचे डाऊट वगैरे संपेपर्यंत आपण सुरू करत आहोत. आणि तुम्हा सर्वांना पण मी सांगतो, आपली ही जी सीरीज आहे, रोज आम्ही व्हिडिओ अपलोड करू YouTubeवरती, Facebookवरती. तुम्ही हे पाहत चला. प्रॅक्टिकली तुम्हाला आमच्याकडे वर्कशॉपसाठी येणं होत नसेल तर. यामध्ये आम्ही गुडघ्याबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला देऊ आणि घरी बसून प्राकृतिक पद्धतीनं, प्राकृतिक चिकित्सा पद्धतीने, ज्याला आम्ही म्हणतो की नॉन सर्जिकल जॉइंट अँड स्पाइन केअर ट्रीटमेंट, जी की खूप अद्भुत आहे. स्वतःमध्ये एक युनिक इम्पॅक्ट घेऊन येतं. आजपर्यंत आम्ही 6 वर्षामध्ये 150 प्लस लोकांचे नी रिप्लेसमेंट सर्जरीज कॅन्सल केलेले आहेत. अनेक रुग्ण त्यांच्या मणक्याच्या दुखण्यापासून परेशान होते, ते मुक्त झालेले आहेत. आता वेळ आहे तुमची आणि तुम्ही घरी राहून पण हे करू शकता. कसं करू शकता? यासाठी जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. Facebook पेजवरती पाहत असाल तर Facebook पेजला फॉलो करा आणि तुमच्या गुडघेदुखीचा अंत नक्कीच होत आहे आणि एक वेदनामुक्त जीवनाकडे तुम्ही पाऊल उचललेलं आहात, जर हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.